जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथून वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे सदस्य सर्पमित्र मोहित राजेंद्र देसले यांना सचिन चौधरी यांचा फोन आला की शेतातील झोपडीत मोठा साप आहे म्हणून। सर्पमित्र देसले व राजकुमार कोळी यांनी त्या ठिकाणी धाव घेतली व पाहणी केली असता तेथे त्यांना भारतीय प्रजातीचा अजगर हा साप आढळून आला। त्याला व्यवस्थितरित्या रेस्क्यू करून पकडण्यात आले। या संदर्भात नंदुरबार येथे वनविभागात नोंद करण्यात आली। या प्रसंगी नंदुरबार वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण, वनपाल बिलाल शाह उपस्थित होते। वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे अध्यक्ष सर्पमित्र संजय वानखेडे, चेतन आखाडे, कैलास देसाई, राहुल खैरनार, तुकाराम पाटील, खंडू ठाकरे, सुपडू चव्हाण, बिरारे यांनी अजगर सापाला लांब त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। अजगर या सापाबद्दल अधिक माहिती देताना सर्पमित्र संजय वानखेडे यांनी सांगितले की हा पकडलेला अजगर साधारणपणे 6 ते 7 फूट लांबीचा आहे। अजगर, रॉक पायथन हा जगात वावरणारा सर्वात मोठा बिनविषारी सर्प आहे। सरीसृप वर्गातील बोयडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो। जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात। पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात। याला रॉक पायथॉन असेही म्हणतात। घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो। मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पण अजगर अॅनाकोंडा म्हणून ओळखले जातात। पायथॉन रेटिक्युलेटस या सर्वात मोठ्या अजगराची लांबी 10 मीटरपर्यंत तर घेर 25 मीटर आढळला आहे। त्याच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात। पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात। पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात। डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात। प्रौढ अजगराच्या गुदद्वाराजवळ 2 पायांच्या अवशेषांची 2 नखे स्पष्टपणे दिसतात। आतल्या बाजूला या नखांना लागून पायांची घटलेली हाडे सुद्धा असतात। अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते, त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते। जानेवारी ते मार्च हा अजगरांचा मिलनकाळ असतो। त्यानंतर 3 महिन्यांनी अजगराची मादी 8 ते 100 अंडी घालते। पिल्ले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यासोबत राहून अंड्याचे रक्षण करते। शरीराचे आकुंचन, प्रसरण करून ती आवश्यकतेनुसार अंड्यांसाठी ऊब निर्माण करते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।